2029 मध्ये जत तालुक्याचं राजकारण पूर्णपणे बदलणार आहे आणि त्या बदलाचं नाव आहे ॲडव्होकेट विद्याताई मोटे। पण हे कसं होणार? खरंच ॲडव्होकेट विद्याताई मोटे जत तालुक्यातून उभ्या राहणार का? आणि हे का होणार? आणि सर्वात महत्त्वाचं, विद्याताई खरंच उभ्या राहणार आहेत का? हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा खुलासा तुम्हाला थक्क करून टाकेल। मित्रांनो, जत तालुका म्हटलं की वर्षानुवर्ष या तालुक्याने काय पाहिलंय? दुष्काळ पाहिला, उपेक्षा पाहिली, नेत्यांची पाठ फिरवणी पाहिली, निवडणूक आली की नेते यायचे, भाषण द्यायचे, मतं मागायचे आणि गायब व्हायचे। पण आज जत तालुक्यात एक वेगळं चित्र फिरताना दिसतंय। एक व्यक्तिमत्व, वकील असलेली, कुठल्याही निवडणुकीशिवाय, कुठल्याही पदाशिवाय गावोगावं फिरताना दिसत आहेत। प्रत्येक अडचणीत हजर होत आहेत आणि लोक विचारत आहेत की या ताई नक्की कोण आहेत, कशासाठी हे सर्व करतायत। आजच्या या व्हिडिओमध्ये हे सगळं आपण उघड करणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक असा प्रश्न विचारणार आहे जो जत तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या मनात आहे, पण कुणी उघडपणे बोलत नाही। तो प्रश्न मी आज बोलणार आहे, तो पण थेट। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आता विद्याताई मोटे कोण आहेत? बऱ्यापैकी सर्वांना माहीत झालं असेल विद्याताई मोटे म्हणजे काय। हे मी तुम्हाला 3 गोष्टीमध्ये सांगतो। पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा बाकी सगळे नाही म्हणतात तेव्हा विद्याताई मोटे हो म्हणतात। कठीण केस असो, कठीण प्रश्न असो, त्यामागे हटत नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे त्या वकील असून, म्हणजे कायद्याच्या भाषा त्यांना लगेच समजतात। पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे माणसाची भाषा ही त्यांना कळते। तिसरी गोष्ट म्हणजे, आणि हीच सगळ्यात वेगळी गोष्ट आहे, विद्याताई जत तालुक्यात आत्तापासूनच मोहीम राबवताना दिसत आहेत। निवडणूक 2029 मध्ये आहे, पण त्या 2024 पासूनच मैदानात आहेत। का आणि कशासाठी? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडला असेल। आज आपण पाहतोय सोशल मीडियावर सर्वत्र जत तालुक्याचा दौरा करताना ॲडव्होकेट विद्याताई मोटे आपल्याला दिसत आहेत। हेच आपण पुढे सविस्तरपणे समजून घेणार आहोत। जत तालुक्याबद्दल बोलायचं झालं तर आकडे देणार नाही मी, एक चित्र डोळ्यासमोर आणा। उन्हाळ्यात एक म्हातारी आजी डोक्यावर हांडा घेऊन 3 किलोमीटर चालते, ते पण पाण्यासाठी। शेतकरी पिकासाठी कर्ज काढलं, पाऊस आला नाही, आता कर्ज कसं फेडायचं हे माहीत नाही। झोप नाही, जेवण नाही, आशा नाही। एक तरुण मुलगा जो 10वी 12वी पदवी सगळं केलं, पण जत तालुक्यात त्याला नोकरी नाही, पुण्याला गेला आणि गाव रिकामं झालं। हे एका गावचं चित्र राहिलेलं नाही मित्रांनो, हे जत तालुक्याच्या शेकडो गावांचं चित्र आहे। आणि या चित्राला बदलण्यासाठी, त्याचबरोबर राजकारणात आपलं पाऊल टाकण्यासाठी ॲडव्होकेट विद्याताई मोटे या उभ्या राहिलेल्या आहेत, त्यासुद्धा जत तालुक्यामध्ये। पण एक प्रश्न सर्वांच्या मनात घोळतोय, विद्याताई इतक्या ठिकाणी हजर कशा राहतात? नेमका त्यांच्या डोक्यात प्रश्न काय सुरू आहे आणि त्यामागे नक्की कुठली रणनीती आहे, हे मी पुढे सांगणार आहे। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता मित्रांनो सांगतो, विद्याताई मोटे जत तालुक्यात नक्की काय करतायत। शेतकऱ्यांचा प्रश्न आला, बाकी नेते कुठे होते माहीत नाही, पण त्या ठिकाणी सर्वात पहिला विद्याताई मोटे शेतावर दिसत आहेत। थेट जाऊन परिस्थिती समजून घेतली, प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतायत। महिलेवर अन्याय असो, महिलांचे प्रश्न असो, अनेक ठिकाणी वकील म्हणून लढल्या आणि माणूस म्हणून सोबत राहताना सुद्धा दिसत आहेत। गावात रस्त्यांचे प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचे किंवा गावकऱ्यांच्या समस्या असो, सगळ्यात अगोदर विद्याताई मोटे त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहताना दिसत आहेत।
एखाद्या कुटुंबावर संकट आलं, रात्री बेरात्री फोन केला, त्या ठिकाणी विद्याताई मोठे हजर राहताना दिसत आहेत. तरुणांच्या बेरोजगारीचा मुद्दा विद्याताईंनी उठवलाय. कडपणे ठणकावून कुणाची भीती न ठेवता त्या त्यांचे प्रश्न मांडत आहेत. हे बघून लोक म्हणतायत की विद्याताईंच्या डोक्यात काहीतरी प्लॅन नक्कीच आहे आणि हे 4 शब्द कुठल्याही जाहिरातीपेक्षा मोठे आहेत. मित्रांनो, आता समजून घेऊया विद्याताईंची रणनीती काय आहे. ती एकदम साधी आणि सोपी पण ताकदवान आहे. निवडणूक आली की यायचं नाही, आतापासूनच जनतेत मिसळायचं. भाषण द्यायचं नाही, थेट संवाद करायचा. वरून काम करायचं नाही, पूर्ण तळागाळापासून संघटन उभं करायचं. गाव पातळीवर कार्यकर्ते जोडले जात आहेत. महिला गट, शेतकरी गट, तरुण सगळे एकत्र येताना कुठे ना कुठे थोडेफार दिसत आहेत. ही पकड मजबूत करण्यासाठी मोहीम आहे आणि जत तालुक्यातील जुने राजकारणी हे बघून अस्वस्थ झालेले आहेत. कारण त्यांना माहीत आहे, जेव्हा जनता कुणाला आपलं मानायला सुरुवात करते तेव्हा कुठलंही राजकारण त्याला हरवू शकत नाही. आणि आता मित्रांनो, येतो थेट प्रश्नावर. तो प्रश्न मी आता सांगणार आहे, जो जत तालुक्यात सगळे विचारत आहेत पण कुणी उत्तर देत नाही. फक्त 2 मिनिटे थांबा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐकून जावा. एक क्षण थांबा. जत तालुक्यात आजवर किती महिला नेत्या आल्यात? असं विद्याताई मोठे यांचं म्हणणं आहे. या तालुक्यात राजकारण नेहमीच पुरुषांचं राहिलंय. महिला फक्त मतदान करायच्या, निर्णय घ्यायला नाही. विद्याताई मोठे हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जत तालुक्यातील प्रत्येक महिलेसाठी विद्याताई एक मोठा संदेश ठरताना दिसत आहे. तू फक्त घरात नाहीस, तुलाही आवाज आहे. आणि हा बदल फक्त राजकीय नाही तर सामाजिक सुद्धा होताना दिसत आहे. मित्रांनो, जत तालुक्यात गेल्या काही महिन्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. चहाच्या टपरीवर असो, शेताच्या बांधावर असो किंवा घरोघरी 2029च्या विधानसभा निवडणुकीत ॲडव्होकेट विद्याताई मोठे जत तालुक्यातून आमदारकीसाठी उभ्या राहणार का? बघा, त्यांची आतापासूनच मोहीम काय आहे ते सांगतो. गावगाव उभं राहणं, संघटन काय असतं हे लोकांना समजावून सांगणं, प्रत्येक अडचणीत हजर राहणं, जत तालुक्यातील जनतेची नजर कायम आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करताना ॲडव्होकेट विद्याताई मोठे हे आपल्याला दिसत आहेत. समाजात अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी आतापासूनच सुरू केलेले आहेत. त्यांची राजकीय मुळं घट्ट करण्याचा प्रयत्न ॲडव्होकेट विद्याताई मोठे करत आहेत. पण अधिकृत अजून घोषणा जरी झालेली नसली तरी जत तालुक्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी उत्सुकता आहे. एक महिला वकील म्हणून ॲडव्होकेट विद्याताई मोठे आमदार पदासाठी, ते पण जत तालुक्यातून उभे राहणार का? वर्षानुवर्षाची उपेक्षा संपणार आहे का? जत तालुक्याचा इतिहास बदलणार आहे का? हे उत्तर तर 2029मध्ये जनता देणारच आहे. जो विकास करेल तो जतचा आमदार असेल, हे तर जनतेने अगोदरच ठरवलेलं आहे. परंतु जत तालुक्यातूनच का? आणि जत तालुक्यात विद्याताई मोठे यांनी आतापासूनच बीज रोवायला सुरुवात का केली आहे, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळतोय. पण मित्रांनो, आता विद्याताई मोठे सर्वत्र उपस्थित राहून अनेक योजना, अनेक गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करताना दिसत आहे. मित्रांनो, जे ते बीज रोवत आहेत, पेरत आहेत, ते उगवल्याशिवाय राहणार नाही. ती मोहीम थांबणार नाही, तो आवाज थांबणार नाही, ती ताकद आता थांबणार नाही. आणि आता तुमची वेळ आहे की कमेंटमध्ये सांगायचं, विद्याताई मोठे जत तालुक्यातून लढायला हव्यात का? जर आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांची लढत झाली तर जतची जनता कोणाला पाठिंबा देणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.